लोकसभा निवडणुकांचा मेगा प्लॅन भाजपनं तयार केलाय। हा मेगा प्लॅन एबीपी माझाच्या हाती लागलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची बैठक पार पडली। या बैठकीला प्रत्येक आमदाराला टार्गेट देण्यात आलं। तसंच लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेला फार दिवस राहिलेले नाहीत, केवळ 55 दिवसात आचारसंहिता लागेल असं सांगून आमदारांना कामाला लागण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत। दरम्यान यापूर्वी मुंबईत झालेल्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या बैठकीत अनुपस्थित आमदारांच्या संख्येबद्दल आमदारांची कान उघडणी केली गेली। बैठकीच्या माध्यमातून भाजप श्रेष्ठींनी आमदारांचा जोरदार क्लास घेतला। दरम्यान भाजपचा मेगा प्लॅन नेमका काय आहे त्यावर एक नजर टाकूया। 25 जानेवारीपर्यंत राज्यात 50 लाख नमो ॲप डाउनलोड करून घ्यावं। प्रत्येक आमदारांना मतदारसंघात किमान 30,000 ॲप डाउनलोड करून घ्यावेत। आमदारांनी रोज सकाळी किमान 5 मिनिटं नमो ॲपवर घालवावीत। प्रत्येक मतदारसंघात 150 बूथ प्रमुख तयार करा आणि बूथप्रमाणे सुपर वॉरियर नेमा। लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसाठी आता खूप दिवस नाहीत आणि फेब्रुवारीत देवेंद्र फडणवीस यांची लोकसभा निवडणुकांसाठीची विशेष यात्रा आहे, त्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यात्रा ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे। तर असा आहे हा भाजपचा मेगा प्लॅन। दरम्यान याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी काय म्हटलंय आपण पाहूया। मागच्या वेळी साधारण फरवरीच्या शेवटी किंवा मार्चच्या पूर्वी केव्हा तरी लोकसभा निवडणूक लागली होती, तर तसे तर 50-60 दिवसच शिल्लक आहे आचारसंहिता लागायला। त्यामुळे मला वाटतं निवडणूक आयोग काय दिशा घेतील मला माहिती नाही, पण आत्ता निवडणूक लावणे मात्र काही मी कोर्टाच्या कुठल्याही टिप्पणी करणे योग्य नाही। पण जर आता विचार केला तर 60-65 दिवसाकरता नवीन निवडणूक लावणे किती संयुक्तिक आहे हे मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे। पवार साहेब, उद्धवजी ठाकरे आणि काँग्रेस एकत्र लढणार आणि आमची ही तयारी ऑलमोस्ट झालेली आहे। आमची चर्चा जागा वाटपाच्या आता बैठका चालू आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 जागांवर कशा पद्धतीने लढता येईल ही आमची तयारी आहे। देशभरामध्ये तर आहेच आहे, म्हणजे ते काही न सांगण्याची आवश्यकता नाही, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळे अगदी त्या इलेक्शन मोडवर आम्ही पण आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।